दारवा कारंजा राष्ट्रीय महामार्गावरील भुलाई भांडेगाव दरम्यान सुरू असलेला टोल नाका पुढील आदेशापर्यंत तातडीने बंद करण्याचे निर्देश राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला। या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून संतापलेल्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळालाय। तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भुलाई गावाजवळ हा टोल नाका सुरू करण्यात आला होता। मात्र या मार्गाच्या कामात कमालीची दिरंगाई होत असून अनेक ठिकाणी कामे अर्धवट आहे। रस्त्याचा दर्जा आणि संथ गतीबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या। रस्ता पूर्ण होण्याआधीच नियमबाह्य पद्धतीने टोल वसुली सुरू केल्यामुळे वाहनधारकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता। या टोल नाक्याविरुद्ध महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली होती। 2 वेळा या ठिकाणी तोडफोड करण्यात आली असून रस्ता रोको आंदोलनही झाली होती। यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेली बैठक निष्फळ ठरली होती। दुसरीकडे शिवसेना आणि खासदार संजय देशमुख यांनी देखील प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून टोल बंद करण्याची मागणी लावून धरली होती। अखेर पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाला। या बैठकीला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता आणि प्रोजेक्ट मॅनेजर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल ठाकरे, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख श्रीधर मोहोड, जिल्हा प्रमुख यशवंत पवार, सुशांत इंगोले, प्रवीण भगत, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश नवरंगे, उद्धव सेनेचे उपजिल्हा प्रमुख अजय गाडगे, तालुका प्रमुख संतोष ठाकरे यांच्यासह पंढरीनाथ सिंहे, अतुल राऊत, ॲडव्होकेट मनोज कावळे, गजानन बिबेकर, मसूद खान, कैलास कटके व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।